नमस्कार सर, मी अमोल देवीदास करताडे। गेल्या 2015 पासून मी वोकाड कंपनीत ज्युनियर असिस्टंट या पदावर कार्यरत आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये। तिथे काही यांचे चोरे घोटाळे बाहेर येण्याचे आम्ही पुरावे सादर केले। व्हाईस प्रेसिडेंट तिथले डॉक्टर संजीव कुमार शर्मा तर यांनी सूडबुद्धीने सगळ्यांना आमच्यावर एका मुलीला पुढे करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला सस्पेन्शन ऑर्डर काही गुंड प्रवृत्तीचे लोक गेटवर ठेवून आम्हाला यांनी बाहेर काढले आणि आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि आम्हाला असं सांगितले की तुम्ही इथं आसपास जरी भटकले तर तुमचे हातपाय तोडून टाकू अशी आम्हाला धमकी कंपनीचे HR सुधीर पुजारी, आसस शेख, योगेश काळे आणि गिरीश जाबराज या 4 लोकांनी राहुल या 5 लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी अशी धमकी दिलेली आहे काही गुंड लोक आणि त्यांचे CCTV फुटेज वगैरे व्हिडिओ आमच्याकडे आहे। तर आम्हाला सादर करण्यासाठी आम्ही MD साहेबांसाठी प्रयत्न करत आहोत। मुंबईला पण गेलो पण आम्हाला कधी भेटून देणं टाळाटाळ करत आहेत कारण यांचे घोटाळे उघडकीस येईल म्हणून। तर इथं कॉन्ट्रॅक्ट घोटाळा मोठ्या प्रमाणात होता। यांनी सचिन दामले भाजपचा यांची ताकद वापरून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल या सिडको पोलीस स्टेशन मध्ये केलेले आहे। यांच्या संबंधित जे अधिकारी असतील यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यात यावी हीच आमची मागणी आहे, बाकी काही नाही। त्या दिवशी घटनाक्रमांक झाला त्या दिवशी आम्ही उस्मानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत होतो। त्यांनी खोटा FIR आमचा MIDC पोलीस स्टेशन मध्ये केला, चिकलठाणा MIDC पोलीस स्टेशन मध्ये केला। तो FIR नंबर आहे 457। तर आम्ही या ठिकाणी 9:30 वाजता उस्मानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत होतो, तिथे फुटेज आमच्याकडे आहेत, आम्ही पुरावे सादर करणार आहोत। याच्यावर आम्हाला जर याच्यावरती जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही याच्यावर उपोषणाला बसणार आहे, आमरण उपोषण करणार आहे। संबंधित अधिकाऱ्यावर पण आम्ही कंप्लेंट करणार आहे। या संदर्भात तुम्ही पोलीस आयुक्तांना काही निवेदन वगैरे या संदर्भात आम्ही पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे 5 ऑगस्ट 2026 रोजी आणि त्यांच्याशी संवाद पण साधलेला आहे कमिशनर साहेबांसोबत। तर ते म्हणे याच्यात ACP साहेब निर्णय घेतील म्हणे। महेंद्र उत्तम भवरे आहे आणि जे माझ्या कलिगनं जे सांगितलेली बातमी तोच इन्सिडेंट दोघांसोबत आमचा सेम घडलेला आहे। एकाच दिवशी आमच्यावर FIR झालेला आहे दोघांच्या नावानं। जे कंपनीमध्ये जे घोटाळे चालतात ते आम्ही उघडकीस आणल्यामुळे यानं सूडबुद्धीने षडयंत्र रचून आमच्यावर ही कारवाई केलेली आहे। आम्हाला डॉक्युमेंट नुसार यानं 2025 ला टर्मिनेशन ऑर्डर करून आम्हाला एका बाहेर केलेला आहे। तरी पण आम्ही लेबर कोर्टामध्ये केस दाखल केली असता आम्ही मालकाला एक निवेदन पत्र द्यायसाठी गेलो तर त्या मालकाने आम्हाला भेटण्यासाठी टाळाटाळ केली। तर आम्ही भेटलो, आम्हाला माल भेटले पण नाही आणि आम्ही भेटासाठी मुंबई BKC ला पण गेलतो होतो। तर तिथं सुजन फर्नांडिस मॅडमना आम्हाला एक अर्धा ते 1 तास आम्हाला काय का असेंब्ली रूम मध्ये बसवून ठेवले आहे आणि त्या बोलल्या का तुम्हाला काय का मी MD सरांची भेट करून देतो आणि ती नंतर 2 तासांना सांगितले का MD सर मीटिंग मध्ये बिझी आहे म्हणे, तुम्ही MD सरला भेटू शकत नाही, तुम्ही जाऊ शकता म्हणे। मी परेश सरांकडे हे डॉक्युमेंट तुमच्या हँडओव्हर करून देतो, त्यांच्याकडे केस गेलेली आहे म्हणे, तुमच्या याच्यामध्ये परेश सर शहानिशा करून तुम्हाला काय आहे ते निर्णय देईल म्हणे। आम्ही मुंबईला गेलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही काय का घरी निघून आलो। आता आम्हाला जे काही आमच्यावर काही का उपासमारीची वेळ आलेली आहे ही फक्त याच्यामध्ये मेन सुधीर पुजारी आमच्यावर जे आरोप टाकलेले आहे या आरोपामध्ये असे आरोप टाकलेले आहे काही मुलींना पुढे करून काही गुंडवृत्तीचे लोक ठेवून त्यांना दारू वगैरे पाजवून आमची सुपारी दिलेली आहे। त्या घटनेबाबत आम्ही सिडको पोलीस स्टेशन MIDC वाळूजला आम्ही NCR पण दाखल केलेला आहे आणि त्या गुंड लोकांचे आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे। आणि दुसरी गोष्ट सांगायची तर आम्हाला सध्या आमची उपासमारीची वेळ आलेली आहे, तरी पण आम्हाला याच्यामध्ये पोलीस आयुक्त साहेब यांनी आम्हाला न्याय देण्यात यावा, नाहीतर आम्ही कलेक्टरला या संदर्भात पत्र देऊन आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देत आहे।